दरवर्षी 26 मे हा दिवस स्वित्झर्लंडमध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 मे 2006 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वित्झर्लंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. डॉक्टर कलाम हे केवळ भारताचे राष्ट्रपती नव्हते, तर ते एक जागतिक दर्जाचे थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अथांग योगदानाचा आदर करण्यासाठी स्विस सरकारने विज्ञान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर कलाम यांच्या स्वित्झर्लंड आगमनानंतर त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा आदर करत स्विस सरकारने 26 मे हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित केला. डॉक्टर कलाम यांनी जिनिव्हा येथील जगातील सर्वात मोठ्या सर्न युरोपियन ऑर्गनायझेशन न्यूक्लिअर रिसर्च या अणुसंशोधन केंद्राला भेट दिली होती. तिथे त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला होता. डॉक्टर कलाम यांना स्वित्झर्लंड सरकार भारताच्या संरक्षण आणि क्षेपणास्त्र क्षेत्राचे मुख्य शिल्पकार मानते. भारताला अण्वस्त्र सज्ज बनवणाऱ्या 1998च्या पोखरण 2 चाचणीतील त्यांच्या भूमिकेचा स्विस वैज्ञानिक वर्तुळात मोठा आदर केला जातो. हा दिवस भारत आणि स्वित्झर्लंड या 2 देशांमधील दृढ आंतरराष्ट्रीय आणि वैज्ञानिक संबंधांचे प्रतीक आहे. कोणत्याही पाश्चात्य आणि प्रगत देशाने भारतीय शास्त्रज्ञाचा सन्मानार्थ स्वतःचा राष्ट्रीय दिवस समर्पित करण्याची ही एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद घटना आहे.